सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत। कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही। जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला, तिथे सुद्धा ती तपासणी करू शकतात। नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सीमेट फिगर नहीं है। सर्व पक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे 15 ऑक्टोबरपर्यंतची यादी द्यायला। त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे, मी आधी सांगितलेलं आहे ते। कोई एक पूछिए कोई। हाँ, हे बघा 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली 2005 मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची। याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत